हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 17th चॅप्टरचा मीन्स इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या एक्सरसाइजला. क्वेश्चन नंबर फर्स्ट, each of the following statement is wrong. Rewrite them correctly by changing either one or two words. इथे देण्यात आलेले जे काही स्टेटमेंट्स आहेत ते सर्व स्टेटमेंट चुकीचे. मग त्यांच्यामधला एखादा किंवा 2 ते 3 शब्द बदलून आपल्याला ते स्टेटमेंट दुरुस्त करून परत लिहायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट आहे, सिंपल स्क्वॅमस एपिथेलियम इज प्रेझेंट इन रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये सिंपल स्क्वॅमस एपिथेलियम प्रेझेंट असतात. तर हे चुकीचं स्टेटमेंट आहे. बरोबर स्टेटमेंट काय बघा, सिलेटेड एपिथेलियम इज प्रेझेंट इन रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. त्यानंतर सेकंड आहे, ग्लॅन्ड्युलर एपिथेलियम इज प्रेझेंट इन किडनीज. जे काही ग्लॅन्ड्युलर एपिथेलियम आहे तर ते किडनीमध्ये प्रेझेंट असतात. सो दिस इज रॉंग स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट काय आहे तर ग्लॅन्ड्युलर एपिथेलियम इज प्रेझेंट इन इनर लेअर ऑफ स्किन. त्यानंतरचं नेक्स्ट स्टेटमेंट आहे, क्लोरेनकायमा हेल्प्स द प्लांट टू फ्लोट इन वॉटर. तर याच्यामध्ये क्लोरेनकायमाच्या ऐवजी जर आपण एरेनकायमा लिहिला तर स्टेटमेंट बरोबर होईल. म्हणजेच एरेनकायमा हेल्प्स द प्लांट्स टू फ्लोट इन वॉटर. त्यानंतर नेक्स्ट आहे, स्ट्रायटेड मसल्स आर ऑल्सो कॉल्ड इनव्हॉलंटरी मसल्स. जे काही स्ट्रायटेड मसल्स असतात त्यांनाच आपण इनव्हॉलंटरी मसल्स म्हणतो. तर यामध्ये बघा हे स्टेटमेंट टोटली चुकीचं आहे, कारण स्ट्रायटेड मसल्सला आपण व्हॉलंटरी मसल्स म्हणतो. सो राईट स्टेटमेंट असेल, स्ट्रायटेड मसल आर ऑल्सो कॉल्ड व्हॉलंटरी मसल्स. त्यानंतरचं नेक्स्ट स्टेटमेंट, क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट इन परमनंट टिश्यू. तर जे काही क्लोरोप्लास्ट आहेत तर ते परमनंट टिश्यू मध्ये प्रेझेंट न राहता पॅरेंकायमामध्ये प्रेझेंट असतात. आणि याचं प्रॉपर राईट स्टेटमेंट आहे, क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट इन पॅरेंकायमा. जो काही क्लोरोप्लास्ट आहे तर तो पॅरेंकायमामध्ये प्रेझेंट असतो. या ठिकाणी आपला फर्स्ट क्वेश्चन संपतो. आपण आता पुढच्या क्वेश्चन कडे मीन्स क्वेश्चन नंबर सेकंड कडे वळूया. क्वेश्चन नंबर सेकंड आहे, आयडेंटिफाय द ऑड वर्ड अँड एक्सप्लेन व्हाय इट इज ऑड. इथे आपल्याला जो काही ऑड वर्ड आहे तो ओळखायचा आहे आणि आपल्याला तो एक्सप्लेन सुद्धा करायचा आहे की तो ऑड का आहे. यामध्ये बघा, झायलम, फ्लोयम, परमनंट टिश्यू, मेरिस्टेमॅटिक टिश्यू. तर यामध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू हा ऑड आहे कारण ऑल अदर्स आर परमनंट टिश्यू. बाकीचे सर्व परमनंट टिश्यू आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे, इपिथेलियम, मसल फायबर्स, नर्व फायबर अँड एपिडर्मिस. तर याच्यामधलं ऑड वन आहे इपिडर्मिस. ऑल अदर्स आर ॲनिमल टिश्यूज. बाकीचे सर्व ॲनिमल टिश्यूज आणि एपिडर्मिस हा मात्र प्लांट टिश्यू आहे. त्यानंतर नेक्स्ट, कार्टिलेज, बोन, टेंडॉन अँड कार्डियक मसल. आता यामध्ये ऑड वन आहे कार्डियक मसल्स बिकॉज ऑल अदर्स आर कनेक्टिव्ह टिश्यू. बाकीचे सर्व हे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग टिश्यूज. इथे आपल्याला देण्यात आलेले टिश्यूजचे जे काही नेम आहेत ते लिहायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट, टिश्यू लाइनिंग इनर सरफेस ऑफ माउथ. माउथच्या इनर सरफेसला जी काही टिश्यूची लाइनिंग असते ती कोणती असते. सो द लाइनिंग इन द माउथ सरफेस इज स्क्वॅमस एपिथेलियम. त्यानंतर नेक्स्ट आहे, टिश्यू जॉइनिंग मसल्स अँड बोन्स दॅट इज टेंडॉन द कनेक्टिव्ह टिश्यू. त्यानंतरचा नेक्स्ट आहे, टिश्यू रेस्पॉन्सिबल फॉर इंक्रीजिंग हाईट ऑफ प्लांट्स दॅट इज अपायकल मेरिस्टेम. त्यानंतरचा नेक्स्ट असणार आहे, टिश्यू रेस्पॉन्सिबल फॉर इंक्रीजिंग ग्रीथ ऑफ स्टेम दॅट इज लॅटरल मेरिस्टेम. असे टिश्यू जे की एखाद्या स्टेमचं ग्रीथ वाढवण्यासाठी इन्क्रीज करण्यासाठी रेस्पॉन्सिबल आहेत त्यालाच आपण लॅटरल मेरिस्टेम असं म्हणतो. या ठिकाणी आपला तिसराही प्रश्न संपतो. आपण आता चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे, राईट द डिफरन्सेस. आपल्याला इथे या ठिकाणी डिफरन्सिएशन करायचं आहे. बट कशामध्ये, वी हॅव टू डिफरन्सिएशन इन बिटवीन सिंपल टिश्यूज अँड कॉम्प्लेक्स टिश्यूज इन प्लांट्स. तर त्यामध्ये बघा, आता सिंपल टिश्यू इन प्लांट्स आणि कॉम्प्लेक्स टिश्यू इन प्लांट्स यांच्यामध्ये नेमका फरक काय. सिंपल टिश्यू मधला पहिला पॉइंट, सिंपल टिश्यूज आर मेड अप ऑफ सिंगल टाइप ऑफ सेल्स और कॉम्प्लेक्स टिश्यूज आर मेड अप ऑफ मोर दॅन वन टाइप ऑफ टिश्यूज. त्यानंतर नेक्स्ट आहे, द मेरिस्टेमॅटिक टिश्यू, एपिडर्मिस अँड सिंपल परमनंट टिश्यू आर टाइप्स ऑफ सिंपल टिश्यू. कॉम्प्लेक्स टिश्यूचे काय काय टाइप बघा. Complex tissues are made up of more than one type of tissues. Xylem consists of tracheids, vessels, xylem fibers and xylem parenchyma. त्याचबरोबर phloem is made up of sieve tubes, companion cells,
फ्लोएम पॅरेन्कायमा अँड फ्लोएम फायबर्स. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट सिंपल टिश्यू मधला पॅरेन्कायमा, क्लोरेन्कायमा, एरेन्कायमा, कोलेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा एक्सेट्रा आर द टाइप्स ऑफ सिंपल टिश्यू इन प्लांट्स. त्याचबरोबर झायलम अँड फ्लोएम आर द कॉम्प्लेक्स टाइप ऑफ प्लांट टिश्यूज. त्यात सिंपल टिश्यू आणि कॉम्प्लेक्स टिश्यू यांच्यामधलं जे काही डिफरन्सिएशन होतं ते आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी आपला जो काही चौथा प्रश्न होता तो संपतो. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे मीन्स क्वेश्चन नंबर 5 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 5 आहे राईट शॉर्ट नोट्स. आपल्याला इथे शॉर्ट नोट म्हणजे थोडक्यात टिपा लिहायच्या आहेत. फर्स्टली वी हॅव टू राईट शॉर्ट नोट ऑन द मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. जे काही मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आहेत तर त्याच्यावरती आपल्याला शॉर्ट नोट्स लिहायच्या आहेत. यामध्ये फर्स्ट बघा, मेरिस्टेमॅटिक टिश्यू इज प्रेझेंट स्पेसिफिक पार्ट्स ऑफ प्लांट. The growth takes place only in the parts in which the meristematic tissue is present. The main function of meristematic cell is bringing out growth. जो काही मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे तर तो प्लांटच्या स्पेसिफिक पार्ट्स मध्ये असतो. जी काही ग्रोथ आहे तर ती ओनली फक्त आणि फक्त मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये प्रेझेंट असते आणि याचं मेन फंक्शन मेरिस्टेमॅटिक सेलचं हे ग्रोथ आउट करणं, ग्रोथ इन्क्रीज करणं असं आहे. There is thick cytoplasm, a conspicuous nucleus and a thin cell wall which are compactly packed together. These are characteristics of meristematic tissues. तर हे जे काही मेरिस्टेमॅटिक टिश्यूज असतात त्यांच्यामध्ये थिक सायटोप्लाझम असतं, कॉन्स्पिक्युअस न्यूक्लियस असतो आणि एक थिन सेल वॉल असते जी की कॉम्पॅक्टली पॅक्ड असते टुगेदर. आणि हे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मेरिस्टेमॅटिक टिश्यूजचे तर हे आपल्याला लगेच ऑड वाटणारे किंवा लगेच लक्षात येणारे आहेत. नोटिसेबल सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. द मेरिस्टेमॅटिक सेल्स आर हायली ऍक्टिव्ह अँड दे डू नॉट हॅव व्हॅक्युल्स इन देम. जे काही मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत तर ते हायली ऍक्टिव्ह असतात, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये व्हॅक्युल्स नसतात. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट असणार आहे अकॉर्डिंग टू द लोकेशन मेरिस्टेमॅटिक सेल्स आर सबडिवायडेड इनटू 3 टाइप्स. तर लोकेशन नुसार मेरिस्टेमॅटिक सेल हे मेनली 3 टाइप्स मध्ये डिवाइड केले जातात. अपायकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम अँड लॅटरल मेरिस्टेम. त्यानंतर बघा आता फर्स्ट आपण पाहतोय अपायकल मेरिस्टेम कुठे असतो आणि त्याचं फंक्शन काय. दिस टिश्यू इज परमनंट ॲट द टिप ऑफ द रूट अँड स्टेम. दे इन्क्रीज द लेंथ ऑफ द रूट अँड स्टेम. इंटरकॅलरी मेरिस्टेम काय असतो बघा. The tissues is present at the base of the petiole of leaves and of branches. They help in the growth of branches, formation of leaves and flowers. Lastly, lateral meristem. Lateral meristem is present on the lateral sides of root and stem. It increases breadth or diameter of plant parts such as root and stem. त्यानंतरचा नेक्स्ट आपल्याला शॉर्ट नोट लिहायचं झायलम वरती. So what is xylem? बघा इकडे. Xylem is a part of conducting tissue of higher plants. Xylem consists of thick walled dead cell. Xylem हा conducting tissue आहे पण कशामध्ये तर हायर प्लांट्स मध्ये जे वेल डेव्हलप असतात त्यांच्यामध्ये. झायलमला थिक वॉल असते डेड सेलची. देयर आर 2 काइंड्स ऑफ सेल्स इन झायलम दॅट इज डेड सेल अँड लिव्हिंग सेल्स. तर झायलम मध्ये 2 प्रकारचे सेल्स असतात, डेड सेल्स आणि लिव्हिंग सेल्स. लिव्हिंग सेल्स आर झायलम पॅरेन्कायमा. जे काही लिव्हिंग सेल्स आहेत त्यांना आपण झायलम पॅरेन्कायमा म्हणतो. डेड सेल्स आर ट्रॅचिड्स, वेसल्स अँड झायलम फायबर्स. जे काही डेड सेल असतात तर त्यांना आपण ट्रॅचिड्स, वेसल्स आणि झायलम फायबर्स असं म्हणतो. झायलम हॅज स्ट्रक्चर लाईक इंटरकनेक्टेड ट्यूब्स. Function of the xylem is to conduct water and minerals only in upward direction. जे काही फंक्शन आहे झायलमचं ते वॉटर कंडक्ट करणं आणि मिनरल्स अपवर्ड डायरेक्शन मध्ये कंडक्ट करणं. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टार्टेड मसल्स. आता स्टार्टेड मसल्स काय आहेत बघा. तर फर्स्टली स्टार्टेड मसल सेल्स आर लॉंग अँड सिलेंड्रिकल इन शेप. जे काही स्टार्टेड मसल्स असतात ते लॉंग असतात, सिलेंड्रिकल इन शेप असतात. They are multinucleated and are without any branches. तर ते मल्टीन्यूक्लिएटेड आहेत आणि कोणत्याही ब्रांचेस शिवाय आहेत. Since they are joined to the bones, they are also called skeletal muscles. आपण त्या बोन्सना जर जॉईन केलो तर त्यांना आपण स्केलेटल मसल्स असं म्हणतो. They are also called voluntary muscles as their movements are according to our own will. तर त्यांची जी काही मुवमेंट आहे
आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार असते, म्हणूनच त्यांना आपण व्हॉलंटरी मसल्स असं म्हणतो. These muscles bring about movements of arms and legs such as running, walking, etc. They help in turning, speaking too. तर हे जे काही मसल्स आहेत तर त्यांच्या हातांची पायांची मुवमेंट्स, पळणं असेल, चालणं असेल किंवा टर्निंग, स्पीकिंग याला सुद्धा ते मदत करतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी बिझनेस. नाव व्हॉट डू यू थिंक अबाउट ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी बिझनेस? सो ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी बिझनेस काय असतो, का केला जातो, त्याचं मेन मोटिव्ह काय हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. ॲनिमल हजबंडरी, पोल्ट्री फार्मिंग, सेरिकल्चर, apiculture, culture of honey bees is known as apiculture, are some of the agro complementary business. म्हणजे शेतीला अर्थसहाय्य करणारे, शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय आपण ज्याला म्हणतो, तर हे सर्व ते व्यवसाय आहेत. While agriculture is carried out at the same time, agro complementary business can be practiced. This gives supplementary income. Such agro complementary business can give financial benefits and help the farmers to become more self-sustaining. त्यानंतर नेक्स्ट आहे जेनेटिक इंजिनिअरिंग. आता जेनेटिक इंजिनिअरिंग काय असते, सिंह. जेनेटिक इंजिनिअरिंग is the important technique in biotechnology. By this technique, the sequence of nitrogenous bases can be altered. This helps us to form species with desired characters. तर जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे काय होतं, तर बायोटेक्नॉलॉजी मधली खूप महत्त्वाची टेक्निक आहे ही. तर या टेक्निकच्या मदतीनं आपण जे काही नायट्रोजन बेसिस आहेत तर त्यांना अल्टर करू शकतो आणि आपल्याला हवं असणारे डिझायर कॅरेक्टर्स एखाद्या स्पीसीज मध्ये आपण मिळवू शकतो. In addition to the natural characteristics, the plants and animals having newer and useful characteristics are formulated by genetic engineering. Genetic engineering is used in the production and improvement in varieties of cash crops and increase in abilities of plants to withstand environmental stress. Next, these techniques are also used in vaccine production, early diagnosis of congenital diseases, organ transplant, cancer research, production of artificial skin, cartilage, etc. in laboratories. लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मदत आपल्याला टेक्निकचा वापर करून होते. म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन असेल, कॅन्सरचं रिसर्च आहे, आर्टिफिशियल स्किन, कार्टिलेज अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला ते टेक्निकची मदत होते. त्यानंतर नेक्स्ट आहे सेरिकल्चर. सेरिकल्चर म्हणजे काय, तर सेरिकल्चर म्हणजे ज्यामध्ये रेशीम उत्पादन केलं जातं. त्यामध्ये फर्स्टली बघा, सिल्क फायबर इज ऑब्टेन फ्रॉम Bombyx mori or silk moth. There are 4 stages in life cycle of silk moth, that is eggs, larvae, pupa and adult. The thousands of eggs laid by female of silk moth are incubated artificially. By doing so, the natural period of incubation is less. त्यानंतर the larvae hatching out of the eggs are fed with mulberry leaves in the initial phase. Later, they are kept on bigger mulberry trees. The larvae are voracious feeders and they grow rapidly by eating these leaves. After 3 to 4 weeks, the larvae start producing secretions from its salivary glands. Larvae spin this thread around themselves to form a cocoon and the cocoon may be spherical in shape. तर ओव्हरऑल जे काही सिल्क प्रोडक्शन आहे ते कशा पद्धतीने होतं हे यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सिल्क फायबर मिळवण्यासाठी सेरिकल्चरमध्ये बॉम्बॅक्सी मोरी किंवा ज्याला आपण सिल्क मॉथ म्हणतो तर त्याचा वापर केला जातो. तर याच्या 4 स्टेज असतात. पहिली स्टेज मध्ये ते एक फॉर्म मध्ये असतं, त्यानंतर त्याचे लार्वे होते, मग प्युपा होते आणि मग अडल्ट होते. जेव्हा ते एक फॉर्म मध्ये असतं तर त्याला इन्क्युबेट केलं जातं आर्टिफिशियली. पण जेव्हा ते थोडंसं ग्रो होतं, लार्वे फॉर्म मध्ये जातं, त्यावेळेला ते इनिशियल फेज मध्ये जे काही मलबेरीचे लिव्स आहेत तर ते लिव्स खाऊन जगतं आणि स्वतःची ग्रोथ करतं आणि स्वतः रॅपिडली ग्रो होतं. त्यानंतर 3 ते 4 आठवड्यानंतर जे काही लार्वे आहेत तर ते सिक्रिशन प्रोड्यूस करायला करतात आणि त्या सिक्रिशन्स सॅलिव्हरी ग्लँड्स पासून सिक्रिशन्स तयार करतात. लार्वे स्वतःभोवती स्पिन होतो आणि स्वतःभोवती एक दोरा गुंडाळतो एका स्पेरिकल फॉर्म मध्ये आणि त्यालाच आपण ककून असं म्हणतो. त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे, बिफोर the pupa turns into an adult, all the cocoons are transferred into boiling water.
जे काही प्युपा आहे तर ते अडल्ट मध्ये कन्वर्ट होण्याच्या अगोदर त्यांनी तयार केलेले जे काही ककून्स आहेत तर त्याला आपण उकळत्या पाण्यात टाकतो. दिस इज डन 10 days before the cocoon opens and the adult moth can fly out. तर असं कधी कधी केलं जातं तर जेव्हा हे ककून्स ओपन होत नाहीयेत म्हणजे 10 दिवसापूर्वी हे केलं जातं बिकॉज ऑफ बॉइलिंग वॉटर द प्युपा डायज इन ककून अँड सिल्क फायबर्स बिकम लूज. जी काही प्युपा आहे तर ती डाय होते त्या कोकून मधले आणि जे काही सिल्क फायबर्स आहेत ते लूज होतात. अँड दीज फायबर्स आर अनवूड प्रोसेस्ड अँड रील व्हेरियस काइंड्स ऑफ फॅब्रिक इज ओवन फ्रॉम सिल्क थ्रेड्स. मग त्यानंतर हे जे काही फायबर्स आहेत ते अनवूंड केले जातात म्हणजे त्यांचा गुंडाळा काढला जातो, गुंता काढला जातो, त्याला रील मध्ये बांधलं जातं व्यवस्थित पद्धतीने आणि त्यापासून वेगवेगळे कपडे विणले जातात. या ठिकाणी आपला जो काही 5th क्वेश्चन होता तो संपतो. आपण आता 6th क्वेश्चन कडे वळूया. 6th क्वेश्चन आहे एक्सप्लेन द मीनिंग ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स इम्पॅक्ट ऑन ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट विथ सुटेबल एक्झाम्पल्स. तर जे काही बायोटेक्नॉलॉजीचं मीनिंग आहे ते एक्सप्लेन करा आणि त्याचबरोबर ॲग्रिकल्चरवर त्याचा काय इम्पॅक्ट होतो तर ते कशा पद्धतीने आपण मॅनेज करू शकतो हे आपल्याला एक एक्झाम्पल देऊन स्पष्ट करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. तर बायोटेक्नॉलॉजी the use of living cells and bacteria in industrial and scientific process. Biotechnology is broadly defined as the application of knowledge in the life sciences to create products or services that are beneficial to humans. Biotechnology is used in a variety of industries from enhancing the quality and efficiency of food production to producing new medicines to the vaccines. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 विच टू मेन टेक्निक्स आर युज्ड इन बायोटेक्नॉलॉजी अँड व्हाय. बायोटेक्नॉलॉजी मध्ये वापरण्यात येणाऱ्या मुख्य 2 टेक्निक्स कोणत्या आणि त्या का वापरल्या जातात. यामध्ये बघा इम्पॅक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट. ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट वरती बायोटेक्नॉलॉजीचा कोणता इम्पॅक्ट पडतो. सो बघा बायोटेक्नॉलॉजी अलोज फार्मर टू ग्रो more food on less land using farming practices that are environmentally sustainable. Secondly, through biotechnology, seeds yield more per acre, plants naturally resist specific insect, pest and disease, and farming techniques improve soil conversion. त्यानंतरचा नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 8. Discuss agritourism in the class and write a project on an agritourism center nearby प्रेझेंट इन द क्लास इन ग्रुप्स. यामध्ये बघा आपल्याला ॲग्रिटुरिझम काय असतं याच्याबद्दलची माहिती मिळवायची आणि ती माहिती तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये रिप्रेझेंट करायची आहे. सो सी हिअर 2 मेन अँड इम्पॉर्टंट टेक्निक्स युज्ड इन बायोटेक्नॉलॉजी आर. तर इथे बघा जो काही अगोदरचा आपला क्वेश्चन होता दॅट इज की मेन टेक्निक्स इन बायोटेक्नॉलॉजी कोणत्या, तर त्याचा पुढचा आन्सर इथे आहे आणि हा 8 क्वेश्चन जस्ट आपल्याला डिस्कशन करण्यासाठी दिलेला आहे. So see here, 2 main and important techniques used in biotechnology are recombinant DNA technology and production of transgenic animals and plants. आता recombinant DNA technology काय बघा. The recombinant DNA technology aims at engineering organisms which are beneficial to the human race. The important genes are produced in multiples, whereas the genes that are not beneficial are silenced completely. Production of transgenic animals and plants. Production of transgenic plants and animals help us to build economically important breeds to cater the needs of growing population. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. डिफाइन द टर्म टिश्यू अँड एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ टिश्यू कल्चर. आता इथे या ठिकाणी जो काही 8 क्वेश्चन आहे तो तुम्हाला क्लास ग्रुप ऍक्टिव्हिटी ती तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये करायची आहे. त्यामध्ये बघा 9th क्वेश्चन काय की आपल्याला टिश्यू काय असतो ही टर्म एक्सप्लेन करायचे आणि टिश्यू कल्चरचा जो काही कॉन्सेप्ट आहे तो सुद्धा या ठिकाणी एक्सप्लेन करायचा आहे. यामध्ये बघा ग्रुप्स ऑफ सेल्स परफॉर्मिंग द सेम फंक्शन आर नोन ॲज टिश्यूज. सेलचा ग्रुप जो की सेम फंक्शन करतात त्यालाच आपण टिश्यूज म्हणतो. टिश्यू कल्चर इज द ग्रोथ ऑफ टिश्यूज ऑर सेल सेपरेट फ्रॉम द ऑर्गॅनिझम. टिश्यू कल्चर मध्ये काय होते ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते आणि ऑर्गॅनिझम पासून ते सेपरेट होतात. दिस इज टिपिकली फॅसिलिटेटेड व्हाया यूज ऑफ लिक्विड, सेमी सॉलिड और सॉलिड ग्रोथ मीडियम सच ॲज ब्रॉथ और अगार. यामध्ये वेगवेगळे लिक्विड, सेमी सॉलिड किंवा सॉलिड ग्रोथ मीडियम असतं ज्याच्यामध्ये अगार वापरला जातो. टिश्यू कल्चर कॉमनली रेफर्स टू कल्चर ऑफ एनिमल सेल्स अँड टिश्यू विथ द मोर स्पेसिफिक टर्म
plant tissue culture being used for plants. The term tissue culture was coined by American pathologist Mandros Thomas Burroughs. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन असणार आपला क्वेश्चन नंबर 10. रेअरिंग ऑफ शीप इज अ लाईव्ह स्टॉक. जस्टिफाय दिस स्टेटमेंट. आपल्याला हा जो काही स्टेटमेंट देण्यात आलेला आहे तो जस्टिफाय करायचा आहे. सो याचा आन्सर बघा. इन इंडिया द कॅटल आर reared for milk and be also for agriculture work. Cows, buffaloes and bulls are mainly used for such purposes. Goat and sheep are also used in animal husbandry practices. These animals are used for obtain meat and wool. Meat industry uses goat and sheep meat to a large extent in India. Wool of sheep has great demand in markets. The sheep and goat are also used to obtain manure. They are made to sit in the farms. Their droppings make farms naturally fertile. Due to this high nitrogen-rich excreta, one need not spend lots of money for the maintenance of the sheep. They have better resistance to the diseases. Being small in size, they are easily manageable by the lady of the house. Thus, rearing of sheep is like maintaining a livestock. तर बघा, मेंढ्या पालन करणं हे एक प्रकारे आपल्या शेतीपूरक व्यवसायामध्ये. तर त्यामुळे काय होतं तर एकतर तुम्हाला मदत होते. आपल्या इंडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मीठ असेल तर मीठ वूलची मागणी डिमांड खूप जास्त आहे आणि त्याची प्राइस सुद्धा जास्त आहे मार्केटमध्ये. तर हे जे काही मेंढ्या असतात, शेळ्या असतात, तर त्यांची साईज छोटी असते. त्यामुळे घरातल्या ज्या काही लेडी आहेत तर त्या सुद्धा सहज त्यांचं पालन करू शकतात. असे त्याचे बेनिफिट्स आहेत. सो फ्रेंड्स, या ठिकाणी आपला या चॅप्टरचा जो काही एक्सरसाइज होता तो संपतो. तर या ओव्हरऑल एक्सरसाइज मध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे तर आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. त्याचप्रमाणे आपल्या लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. फ्रेंड्स, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर या ठिकाणी आपण थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.